धाराशिवमध्ये भाजप आमदाराच्या मुलाने शिवसेनेचे एबी फॉर्म वाटलेत। एबी फॉर्म वाटपावरनं शिवसैनिक आक्रमक झालेले आहेत। शिवसेनेच्या उमेदवारांचे एबी फॉर्म भाजपवाल्यांकडे जातातच कसे? अविनाश खापेंनी शिवसेनेच्या राजन साळवींना धारेवर धरलंय। राजन साळवी आणि कार्यकर्ते अविनाश खापेंचा ऑडिओ क्लिप व्हायरल झाला। भाजप आमदार राणा पाटलांच्या मुलाकडे शिवसेनेचे एबी फॉर्म कसे? धाराशिवमध्ये भाजप नेत्यांकडून शिवसेना हायजॅक केली गेली आहे का, असाही सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय। हॅलो 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 साहेब, साहेब एवढी लाज वाटायला लागली आम्हाला इथे शिवसेनेकडून घेताना। तुम्ही दिवसभर आमच्या सोबत बैठका झाल्या, तुमची रात्री पुन्हा राणा पाटलांसोबत बैठक झाली। राणा पाटलाचं पोरग शिवसेनेचे बी फॉर्म आणून देते साहेब, लाज वाटते आम्हाला, लाज। हे दुर्दैव आमचं, हे दुर्दैव आहे साहेब आमचं। मलाही माहिती आहे तो विषय। नाही नाही साहेब, तुम्ही संपर्क प्रमुख आहे तर सगळे निर्णय तुम्हीच घ्यायला पाहिजेत। ऐका, अख्ख्या धाराशिव मध्ये कळमचा जाऊ द्या विषय, धाराशिव मध्ये तुकाराम शिंदे नावाचा आपला कार्यकर्ता, त्याला फॉर्म मल्हार पाटील आणून देतो। अख्ख्या धाराशिव मध्ये फक्त 2 फॉर्म दिलेत, एडशीला आणि तुकाराम शिंदे म्हणजे ढोकीला, आणि कळममध्ये 2-3 दिलेत। साहेब आपले लोक अक्षरशः राजकारण सोडून देऊन घरात बसतील। विधानसभेच्या टायमाला शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून विधानसभा ही शिवसेनेला देण्यात आली, आणि असा काय 4-6 महिन्यात चमत्कार झाला की अख्खा शिवसेनेचा बालेकिल्ला ढासळला आणि बीजेपीच्या हातात गेला आणि राणा पाटलाच्या हातात गेला। साहेब दुर्दैव, कार्यकर्ते कायम राजकारण सोडून जातील साहेब। नाही साहेब, तुम्ही काल फॉर्म द्यायचेच नव्हते, संपर्क प्रमुख तुम्ही तर पालकमंत्री तर नव्हतेच हो। ऐका, अजित पिंगळे विधानसभेचा तिथला उमेदवार होता, अजित पिंगळे त्याच्याकडे होती सर्व, असा विषय होता साहेब। काय आता करायचं मला सांगा, अख्ख्या जिल्ह्यामध्ये आपले ऐका किती फॉर्म आहेत, अजित पिंगा हा मी तुम्हाला 10 वेळेस सांगतोय राणा पाटलाचा माणूस आहे। मग जर अजित पिंगेला निवडणुकीला विधानसभेचे तिकीट भेटलंय शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून, तर किमान इथं अर्ध्या तरी जागा द्यायला पाहिजे ना। मग हो, द्यायला पाहिजे, मलाही समजतंय ना, पण काही गोष्टी ठरल्यात विधानसभा। साहेब मी पण युवासेना राष्ट्रीय कार्यकारी सदस्य, पण अक्षरशः डोळ्यातून पाणी येतं आमच्या। कार्यकर्ते रसाढासा रडायला लागले साहेब। हो, मला जीव जाळला, आम्ही लोक गद्दार म्हणून अंगावर येतो, लोकांच्या अंगावर जाऊन आम्ही कामं केली सुरुवातीपासून। जर अशा निवडणुकीच्या वेळेस जर आमची वातावरण होत असेल तर साहेब पक्षामध्ये लोकशाही राहिलेली नाही, हुकुमशाही चालू झाली, आणि हुकुमशाही राणा पाटलाच्या मेसेज गेला, राणा पाटलाच्या बळाला तुम्ही बळी पडलात साहेब। धाराशिवमध्ये भाजप नेत्यांकडून शिवसेना हायजॅक करण्याचा प्रयत्न होतोय का, असा थेटपणे आरोप या निमित्तानं होतोय। धाराशिवमध्ये भाजप आमदाराच्या मुलाने हे शिवसेनेचे एबी फॉर्म वाटल्याचे आरोप आहेत, आणि याविषयी प्रतिक्रियेसाठी स्वतः राजन साळवी आपल्यासोबत फोन लाईन वरनं आपल्यासोबत आहेत। राजन साळवीजी, ही ऑडिओ क्लिप आम्ही ऐकतो आहोत, काय नेमका सगळा प्रकार आहे? कार्यकर्ते अर्थातच या सगळ्या प्रकरणावरनं तुम्हाला जाब विचारताय। बघा, धाराशिव जिल्ह्यामध्ये शिवसेना भाजपाची युती झालेली आहे, आणि युतीच्या माध्यमातून आमच्या जागा वाटप झालेले आहे, आणि आम्ही सुद्धा ती ऑडिओ क्लिप मी सुद्धा ऐकलेली आहे, त्याबद्दल दुमत नाही आहे। पण ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून मी तुमच्या माध्यमातून आपल्या मतदारांना किंवा जनतेला सांगू इच्छितो की गुप्त बैठका झाल्या असा त्याचा एक आरोप केलेला आहे। तर गुप्त बैठका कुठे झाल्या नाही। शिवसेना भाजपाची युती ही राज्य पातळीवर जाहीर झालेली आहे। वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे भाजप सेनेचे पदाधिकारी आम्ही एकत्र बसलो, आणि एकत्र बसून आम्ही काय जागा वाटप होत्या त्या केलेल्या, आणि शिवसेनेच्या उमेदवारांना एबी फॉर्म स्वतः आम्हीच दिलेला आहे, आणि संपूर्ण त्याचं शिवसेनेचे उपनेते आमचे ज्ञानराज चौगुले आणि अजित पिंगळे आणि मी असं एकत्र बसून आम्ही तो निर्णय घेतला, तशी चर्चा झालेली आहे। चुकीचं माहिती तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे म्हणून मी तो खुलासा करतोय। बरं, धन्यवाद साळवीजी या प्रतिक्रियेसाठी। चुकीची माहिती आपल्यापर्यंत पोहोचली असं राजन साळवी यांनी म्हटलेलं। आम्ही एकत्रितपणे बैठक घेऊन निर्णय घेतल्याचं साळवींचं म्हणणं आहे।